हाय नमस्कार। तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज रविवार आहे आणि ऑगस्ट मधला पहिला रविवार आहे, त्यामुळे आज फ्रेंडशिप डे आहे। तर त्यानिमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सगळ्यांनी एन्जॉय करा, खूप मज्जा करा, आनंदी राहा। तर त्यानिमित्त मी आज एक ब्लॉग बनवत आहे। तर ब्लॉग मध्ये काय काय असणार आहे ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल। तर चला तर मग कंटिन्यू करा। तर सकाळी सकाळी आम्ही चाललेलो आहोत भाजीपाला आणायला। आज रविवार आहे त्याच्यामुळे मेन मार्केटला भाजीपाला खूप छान भेटतो, स्वस्त भेटतो, मस्त भेटतो, खूप फ्रेश असतो आणि भरपूर प्रमाणात आणता पण येतो। सगळ्याच भाज्या तिथे असतात, त्यामुळे आम्ही सकाळी सकाळी चाललेलो आहोत। थोडंसं हळू बोलते कारण की घरात सगळे झोपलेले आहेत त्याच्यामुळे, आणि शिया उठली तर परत जाऊ पण द्यायची नाही, त्याच्यामुळे मग आम्ही असं पटकन आवरून चाललोय। 7-7 वाजले। लवकर गेलं तर म्हणजे लवकर माघारी पण येता येईल, त्यासाठी जरा लवकरच चाललोय। तर असं हे सकाळी सकाळी एकदम थंडगार वारा चालू असताना सकाळचे 7:30 वाजता आम्ही असं मार्केटला पोहोचलेलो होतो। तर बराच वेळा काय होतं, लवकर गेलं तर भाजीपाला भेटतो पण आणि खूप गर्दी नसते, त्यामुळे जास्त होईल तेवढं आम्ही ज्यावेळेस मेन मार्केटला जायचं असतं त्यावेळेस सकाळी जरा लवकरच जातो उठून। तर बऱ्याच वेळा 8च्या नंतर गेलं की मग फार गर्दी होते, त्यामुळे थोडंसं आज मी लवकरच आम्ही गेलेलो होतो। तर आपल्याला जो भाजीपाला लागतो जेमतेम म्हणजे जे आपण काही सगळ्या भाज्या एका जागेवर भेटतात, फ्रेश भेटतात आणि मेन म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये आणता पण येतात, आपल्याला स्वस्त असतात त्यामुळे। तर आम्ही तिकडेच जातो। मग 15 दिवसातून एकदा गेलं की मग एक आठवडा तर फुल खूप भाजीपाला वापरायला भेटतो आणि दुसऱ्या आठवड्यात पण मग थोडासा जवळून घेतला की होऊन जातं मग। आणि आम्ही परत आलेलो आहोत घरी, तरी सुद्धा हे बाळ असंच मस्त झोपलेलं आहे, उठलंच नाही अजून। आरू आरू उठ की। आणि परत आल्यानंतर मग चहा पाणी अगोदर केलं आणि त्यानंतर सगळ्या भाज्या काढून त्या व्यवस्थित ठेवणं हे माझं महत्त्वाचं काम चालू असतं। दरवेळेस आम्ही येताना किंवा जाताना बाहेरच चहा घेतो, पण ह्यावेळेस काय माहीत कोरोनामुळे ते दुकानच बंद झालेलं आहे। खूप छान म्हणजे आम्ही दरवेळेस तिथं चहा पितो, आज खूप मिस केलं। आल्यानंतर चहा वगैरे घेतला। आता सगळा भाजीपाला जो आहे म्हणजे जे पण काही आणलेलं आहे ते सेपरेट करणं, परत ज्या पालेभाज्या असतील किंवा ज्या निवडायच्या भाज्या असतील त्या साईडला ठेवणं आणि फ्रीजमध्ये किंवा इतर कांदे बटाटे असो जे पण काय सेपरेट करून आपापल्या ठिकाणी ठेवणं हे महत्त्वाचं काम असतं। 1-1.5 तास याच्यातच जातो माझा आल्यानंतर। आणि ज्यावेळेस पूर्ण भाजीपाला आपण व्यवस्थित नीटनेटकं ठेवत नाही तोपर्यंत मग नाही का ते आपल्यालाही चांगलं वाटत नाही, कारण एवढ्या दूर जाऊन एवढा फ्रेश भाजीपाला घेऊन आलेलो असतो आणि मग तो मस्तच केला पाहिजे, छान असा ठेवला पाहिजे, तरच ते असं समाधान वाटतं, खूप छान वाटतं। बायकांचं तर खूप महत्त्वाचंच असतं, भाजीपाला घरात जेवढा जास्त असेल किंवा फ्रीजमध्ये असं भरलेलं फ्रीज मला दिसलं की नाही मग स्वयंपाक करायला पण खूप इंटरेस्ट येतो, कारण की असं नाही का दररोज एक वेगळी भाजी बनवता येते, सारखं भाजीला काय करू हे म्हणजे असं वाटत नाही। तर मग असं भाजीपाला ज्यावेळेस आणतो त्यावेळेस खूप असं भारी वाटतं। तर सगळ्या भाजीपाला मी अगोदर काढून घेतला, त्यानंतर मग म्हणजे कोथिंबीर झालं, जे पण आपण पालेभाज्या आणतो त्या मी साफच करून ठेवते, कारण की मग नंतर नको मग ते खराब वगैरे व्हायला नको म्हणून। आणि एकदम मस्त असं पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे, म्हणजे थोडा थोडा पाऊस पडतोय तो सुद्धा दिसतोय। दुपार होत आलेली आहे, म्हणजे दुपार नाही म्हणता येणार, 11 ते 12च्या मधलं हे टायमिंग आहे, पण बघा इतकं भारी दिसतंय पूर्णपणे। आणि पाऊस पडतोय, थोडासा दिसत आहे, खाली ओलं झालेलं आहे आणि पाण्याचे थेंब मात्र काही एवढे जास्त दिसत नाहीयेत, पण थोडं दिसतंय तरी सुद्धा कॅमेऱ्यामध्ये। आणि मग असं हे शेपू कोथिंबीर मी व्यवस्थित नीट करून ठेवली आणि इतर भाज्या सुद्धा ज्या फ्रीजमध्ये ठेवल्या तरी सुद्धा थोड्या बाकीच आहेत आणखी। आणि आज रविवार आहे त्यानिमित्त मी आज पिझ्झा बनवणार आहे, म्हणजे चहा पाणी झालेलं आहे आमचं संध्याकाळी। 6-6:30 वाजलेली आहेत। तर आरूचं पण चाललेलं होतं आणि खूप दिवसापासून माझं पण चाललेलं होतं की पिझ्झाचं सगळं सामान पण आणलं होतं, मग म्हटलं चला पिझ्झाच बनवूयात आज।
तर चला मग, म्हणजे संडे पण आहे, फ्रेंडशिप डे पण आहे, त्यानिमित्त आम्ही पिझ्झा पण बनवू, म्हणजे थोडासा एन्जॉय पण होईल, खूप छान वाटेल. तर पिझ्झा, आजचा जो पिझ्झा आहे तो मी कसा बनवणार आहे ते मी पूर्णपणे दाखवणार आहे तुम्हाला. चला तर मग बनवूयात. तर आज पिझ्झा बनवते, तर त्यासाठी बेसिक जी तयारी आहे ती बघा. तर मी अगोदर काय केलेलं आहे, स्वीट कॉर्न थोडंसं पाण्यातून उकळून घेतलेले आहेत, म्हणजे एकदमच कच्चे टाकण्यापेक्षा हे खूप छान मग त्याच्यामध्ये होतात. तर मी उकळून घेतलेले आहे थोडंसं, जास्त नाही, आणि गरम पाणी केलेलं आहे. ईस्ट वापरून पिझ्झा बनवतो त्यामुळे थोडंसं कोमट पाणी, म्हणजे हाताला लागेल इतकं कोमट पाणी घेतलेलं आहे. आणि आता या पाण्यात आपल्याला 1 चमचा भर अगोदर साखर टाकायची, आणि आता साखर अगोदर ही वितळून घ्यायची आहे याच्यामध्ये. आणि इथे मी मैदा घेतलेला आहे, तर हा मैदा 1.5 कप आहे, म्हणजे वाटीचं माप जर म्हटलं तर ही वाटी जी आहे, एवढी वाटी, थोडीशी मोठी, म्हणजे 1 कप जेवढं असतं तेवढी वाटी. तर हे मी सपाट 2 वाट्या घेतल्यात, म्हणजे 1.5 कपापेक्षा थोडंसं जास्त असू शकतं, पण 1.5 कप घेतला तरी चालतो. म्हणजे ज्यावेळेस आपण 1 टीस्पून ईस्ट वापरतो ना, त्यावेळेस 1.5 कप आपल्याला मैदा घ्यावा लागतो. तर तेवढं त्याचं प्रमाण आहे. तर याच्यातली आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ईस्ट टाकायचं आहे, तर एकदम फ्रेश ईस्ट घ्यायचं, म्हणजे खराब झालेलं घ्यायचं नाही, तर मग नाही का आपला डो चांगला होत नाही. तर एक चमचा भरून हा टीस्पून आहे, हा मोठा. तर हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, आणि ह्याला झाकून एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं, म्हणजे ते पटकन छान असं फुलतं. तर लवकरच मी अगोदर त्याचा डो, म्हणजे बेस तयार करून घेणार आहे. म्हणजे काय होतं माहितीये का, ज्यावेळेस आपण पीठ मळून ठेवतो त्यावेळेस परत 1 तास मध्ये घालवावा लागतो, त्यामुळे थोडंसं मी लवकरच सुरुवात केली आहे, म्हणजे मधल्या वेळामध्ये सगळे परत तयारी पण करता येते आपल्याला. तर ईस्ट एकदम छान ऍक्टिव्ह झालेला आहे. मी मध्यंतरी 10 ते 12 मिनिट ठेवलेलं होतं त्याला. तर याच्यामध्ये आता आपल्याला डायरेक्ट याच्यात, म्हणूनच मी पाटी तसे घेतलं होतं, कारण की जिथे मी कणिक मळते तीच पाटी आहे, आणि याच्यातच मग आता मैदा टाकून घेते. आणि याच्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे 1 चमचा. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी तर मी अगोदर घेतलेलंच होतं, जर याच्यात पाणी लागलं तर कोमट पाणीच वापरायचं आहे परत सुद्धा, पण याच्यामध्ये हे पूर्णपणे होऊन जाईल, नाही तर थोडंसंच लागेल. हलकेशाच हाताने अगोदर हे मळून घ्यायचं. म्हणजे जसं पाणी लागेल तसं आपल्याला घ्यायचं आहे, खूप जास्त पण एकदम टाकायचं नाही, नाहीतर मग कसं पातळ वगैरे होण्याची शक्यता आहे. थोडंसं लूज असं हे मळून याचा गोळा तयार करून ठेवायचा अगोदर आपल्याला. म्हणजे आत्ताच्याला खूप जास्त मळायचं नाही, म्हणजे फक्त एक त्याचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला. तर हा गोळा पूर्णपणे आता तयार झालेला आहे, कारण की जेवढा आपण मग याला मळायला जाऊ तेवढं त्याचं चिकटच होईल. तर आता हे छान झालेलं आहे. याच्यावरती आता थोडंसं तेल टाकूयात. तर 1 चमचा तेल टाकते मी याच्यावरती. आणि याचा अशा प्रकारे हातावरतीच गोळा करून याला थोडंसं फोल्ड करून ठेवायचं आहे, म्हणजे मस्त असा फुलतो परत. आणि वरच्या साईडला पण असा तेलाचा हात लावायचा, आणि हे पूर्ण बघा एकदम छान असा गोळा तयार झालेला आहे. आता याला झाकून ठेवायचं आहे 1 तासभर. तर सगळं आता टॉपिंगचं तयार झालेलं आहे, सगळी म्हणजे तयार झालेली आहे. फक्त आता जवळजवळ 1 तास पण होत आलेला आहे. आणखी 5-10 मिनिटं थांबूयात, आणि मग नंतरच पिझ्झा तयार करू. आणि पूर्णपणे 1 तासानंतर बघा पिझ्झा डो मस्त असं फुललेला आहे, आणि त्यामधील आपल्याला हवा पूर्णपणे घालून हाताने छान असं ते मळून घ्यायचं आहे. तर हाताला वगैरे चिटकतं, त्यामुळे हाताला थोडंसं पीठ लावून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जर भांड्यात नाही मळता आलं तर आपण प्लॅटफॉर्मवरती सुद्धा छान स्वच्छ करून मळू शकतो, पण एवढं छान ते मळायचं आहे, एकदम लुसलुसीत छान झालं पाहिजे. तर प्लॅटफॉर्मवरती न मळता मी पोळपाटावरती मळत आहे. छान जवळजवळ 5 मिनिट मी ह्याला मळलेलं आहे, आणि एकदम मस्त असं पीठ झालेलं आहे. आता जे पीठ आहे त्याचे मी 2 भाग करणार आहे, म्हणजे त्याचे 2 पिझ्झे बनतील. एक मी झाकून ठेवलेला आहे परत, कारण की मग एकाच कढईमध्ये पहिल्यांदा प्रीहीट करायला ठेवली होती, मग अगोदर एकाचीच तयारी करून घेते. तर ज्यावेळेस हा गोळा आहे तो आपल्याला एकदम
पोळपाटावरती लाटून घ्यायचा किंवा हाताने सुद्धा अशा प्रकारे थोडंसं प्रेस केलं तरीसुद्धा तो थोडासा लांबतो. आणि असं झाल्यानंतर मग थोडंसं त्याला लाटून घ्यायचं. थोडंसं जास्तच मी घेतलेलं आहे कारण प्लेट पण मोठी होती आणि मग नाही का थोडंसं जास्त झालं होतं. मग 3 करण्यापेक्षा छोटे छोटे मग 2 असे मोठे पिझ्झे बनतात. तर 1.5 कप बरोबर जर 1.5 कप घेतलं प्रमाण तर एकदम 2 पिझ्झा हे परफेक्टच होतात. तर माझ्याकडून थोडंसं पीठ जास्त झालं होतं म्हणून थोडंसं मी मोठा करत आहे. तर आता हे लाटून झालेलं आहे. खूप पातळ पण लाटायचं नाही आपल्याला, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे हलक्या हाताने लाटून. आणि आता हे पूर्णपणे असं लाटून झालेलं आहे. तर तरीसुद्धा बघा साईडने व्यवस्थित मी प्लेन करून घेते. जेवढी प्लेट आहे तेवढं आपलं हे माप तयार झालेलं आहे. आणि यावरती आता आपल्याला काट्याच्या चमच्याने अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे आहेत. म्हणजे पिझ्झा बेस आहे तो फुगणार नाही, असा क्रंची बनेल, खूप छान असा तो बेक झाला पाहिजे. तर पूर्ण साईडला आपल्याला ते करून घ्यायचं आहे आणि हे करून झालेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं हे आपल्याला प्लेटमध्ये अगोदर ठेवायचं आहे, कारण की जी पण काही टॉपिंग करायची आहे आपल्याला ती प्लेटमध्ये ठेवल्यानंतरच करायची आहे. कारण अगोदर जर केली तर ती मग प्लेटमध्ये आपल्याला ठेवता येणार नाही. म्हणून तर अगोदर हे मी प्लेटमध्ये ठेवते. आणि थोडंसं जास्त झालेलं आहे म्हणून मी थोडंसं साईडला त्याच्या असं वरती केलेलं आहे. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस चीज मेल्ट होतं त्यावेळेस ते बाहेर पण येणार नाही आणि असं पिझ्झाचा आकार पण खूप छान दिसेल. थोडंसं मोठं झालेलं आहे पण ठीक आहे, एकदम परफेक्ट आहे. मला तर छान वाटते, एकदम चीज बस्ट पिझ्झासारखं दिसतं ते शेवटी. तर असं हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता यावरती आपल्याला सॉस टाकायचे आहे. तर पिझ्झा सॉस टाकला तरी चालेल, पण मी फक्त टोमॅटो केचप आणि शेजवान सॉस जो आहे, शेजवान चटणी, तर ते 2 टाकत आहे. कारण त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. म्हणजे पिझ्झा सॉस असेल तर आणखीनच चांगलं. फक्त शेजवान चटणी थोडीशी जास्त वापरायची, 1 ते 2 चमचा. आणि आता हे व्यवस्थित सगळं पसरवून घ्यायचं आहे. तर हे छान मी बोटानेच किंवा चमच्याने जर पसरून घेतलं तरी चालेल. फक्त एवढंच करायचं की सगळ्या बाजूला छान असं स्प्रेड झालं पाहिजे, कारण हीच पिझ्झामधली मेन टेस्ट असते. त्यामुळे व्यवस्थित सॉसेस लागले पाहिजे. आणि त्यावरती आता अगोदर आपण चीज टाकूया. तर मॉझरेला चीज, म्हणजे जे पिझ्झासाठी स्पेशली वापरलं जातं ते मॉझरेला चीज घेत आहे. तर हे छोटे छोटे तुकडे म्हणजे असे आहेत. दुसरा जे क्यूब भेटते ते सुद्धा खिसून टाकू शकतो, जसं आपल्याला भेटेल अवेलेबल होईल त्याप्रमाणे. तर पूर्ण साईडला म्हणजे जेवढा तो भाग आहे तेवढ्यावरती आपल्याला चीज टाकायचा आहे. म्हणजे खाली चीज, त्यानंतर वरचं टॉपिंग झाल्यानंतर सुद्धा आपण चीज वापरतो. आणि खूप जास्त चीज जेव्हा पिझ्झात असतं त्यावेळेस पिझ्झा खायला हा खूपच टेस्टी लागतो. तर असं हे एकदम छान असं स्प्रेड झालेलं आहे मस्त. आणि यावरती आता आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत. म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या आपण टाकू शकतो. आणि जसं की मी सुरुवातीला म्हटलं होतं की स्वीटकॉर्न मी थोडेसे उकडून घेतलेले आहेत, तर ते मी अगोदर टाकते. कारण की स्वीटकॉर्नची एक खूप छान टेस्ट लागते, थोडंसं गोड. आणि ज्यावेळेस ते बेक झालेले असतात अगोदर, थोडेसे शिजलेले असतात आणि खूप भारी लागतात. तर यामध्ये त्याच्यानंतर शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा ह्या 3च भाज्या मी टाकत आहे. पनीर असेल तरी ते टाकू शकतो आपण, किंवा इतर जे ऑलिव्ह किंवा मग ब्रोकोली, बाहेरच्या ज्या भाज्या असतील म्हणजे कलरफुल ज्या दुसऱ्या भेटतील त्या भेटल्या तर आणखी चांगलंच, पण ज्या आपल्याकडे आहेत त्याच मी टाकत आहे. आत्ता हे व्यवस्थित असं पिझ्झा जसा असतो तसं एकदम छान त्याला सेट करते. म्हणजे कसं दिसायलाही छान दिसलाच पाहिजे ना आपला पिझ्झा. आणि टोमॅटो सगळ्याचे काप जे आहेत ना ते असे एकदम पातळ करायचे. तर आता पूर्णपणे ज्या पण काही स्लाईस होत्या त्या मी व्यवस्थित सेट केलेल्या आहेत. आणि बघू शकता मस्त पिझ्झा असा दिसायलाच खूप भारी दिसतोय. आणि तो ज्यावेळेस गरमागरम तयार होतं त्यावेळेस ना असं वाटतं कधी खाईल. तर त्यानंतर कांदा वगैरे म्हणजे सगळ्याच वस्तू आता टाकलेल्या आहेत. छान मी थोडंसं त्याला हाताने प्रेस केलेलं आहे, खूप जास्त पण नाही. आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला यावरती परत एकदा चीज टाकायचं आहे, कारण की पिझ्झा आहे म्हटल्यावरती चीज हे खूप प्रमाणात आलंच. तर बघा जेवढं बसेल तेवढं मी त्याचे स्लायसेस असे ना ठेवलेलेच आहेत व्यवस्थित जास्त करून. आणि सगळं झालेलं आहे. आता सगळ्याच स्लाईस आता ह्याच्यावरती परत एकदा चीज, आणि वरून सुद्धा आपल्याला खूप जास्त चीज टाकायचं आहे, कारण की मग नाही का खालचा चीजचा लेअर आणि वरचा चीजचा लेअर जो आहे तो एकदम छान मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाज्या अशा खूप छान दिसतात पण, आणि ॲडजस्ट पण होतात मस्त अशा. तर आता सगळ्या बाजूने व्यवस्थित चीज पण टाकलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी याच्यावरती आता ऑरेगॅनो थोडंसं स्प्रेड करायचं आणि थोड्याशा चिली फ्लेक्स.
तर चिली फ्लेक्स आणि हे आपण पिझ्झा खाताना घेतलं तरी चालेल किंवा आत्ता जरी टाकलं तरी सुद्धा चालतं. तर कढई मी जवळजवळ 10 मिनिट छान अशी प्रीहीट केलेली होती. मस्त गरम कढई करायची आहे आपल्याला आणि त्यानंतर मग हळूवार हाताने आपल्याला ठेवायचं आहे. खूप गरम असते कढई, त्यामुळे भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढं होईल तेवढं असं झाऱ्याच्या सहाय्याने मी ठेवलेलं आहे. तर म्हणजे कसं हाताला चटका पण बसत नाही आणि एकदम छान प्लेट बसते. आणि झाकण ठेवून आपल्याला हे मीडियम हीटवरती 15 ते 20 मिनिटं छान बेक होऊ द्यायचं आहे. आणि तोपर्यंत मी परत दुसरा पण जो पिझ्झा होता तो पण तयार करून घेतला. म्हटलं मग नाही का एक झाल्यानंतर दुसरा कधी बेक होणार, मग खायला तर सगळे सोबतच आपण बसतो. आणि मग मी दुसरी कढई पण ठेवली आणि दोन्ही पिझ्झेस एका पाठोपाठ लगातार करून ठेवले. तर आजची जी रेसिपी आहे, या अगोदर मी पिझ्झाची रेसिपी ठेवलेलीच आहे, म्हणजे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलीच आहे. तर त्यामध्ये मी ईस्ट न वापरता तो पिझ्झा केलेला आहे. हा विथ ईस्ट आहे. तर बघा मस्त फुललेला वरूनच दिसतोय, खूप छान असं एकदम डॉमिनोज पिझ्झा जसा दिसतो तसा दिसत आहे. तर पूर्णपणे 20 मिनिट झालेले आहे आणि एकदम मस्त असा पिझ्झा झालेला आहे. मस्त बेक झालेला आहे. चीज पण खूप छान मेल्ट झालेला आहे. तर मस्तच आता मी काढून घेते हे. तर फक्त काढताना कढई खूप गरम असते, त्यामुळे हा झारा मी असा घालायचा आणि हळुवारपणे हे प्लेट अशी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर हा एकदम तयार आहे खाण्यासाठी. मस्त बेक झालेला आहे, खूप क्रंची झालेला आहे साईडने सुद्धा बघा, कारण की थोडं साईडच्या कडा थोड्याशा वरती होत्या त्याच्यामुळे असा जरा जाडसर दिसतोय. पण खूप मस्त फुगलं. याचा जो भाग आहे खालचा खूपच भारी झालाय. आणि आता दुसरा जो आहे तो पण मस्त तयारीतच आहे. अजून 10 मिनिट जर गेली की नाही हा पण तसाच छान बनणार आहे. आता तोपर्यंत आपण हा कट करून घेऊयात. पण ठेवते मी याच्यावरती म्हणजे कळेल आपल्याला पटकन. तर पूर्णपणे 20 मिनिटे लागतातच पिझ्झा छान बेक व्हायला. तर प्लेटमधून आपण दुसऱ्या ताटात मी काढून घेते अगोदर. तर मस्त बघा निघलाय सुद्धा खालच्या साईडने, अजिबातच त्याला हे लागलेलं नाही, ताटाला अजिबात चिटकलेलं नाही. वाव, खूप सुंदर झालेला आहे. दोन्ही साईडने बघा, खालच्या साईडने पण मस्त असा बेक झालाय. आणि हा थोडासा प्लेटचा भाग होता त्याच्यामुळे असा वरती दिसतोय, पण तेवढा जाड नाही येतो, कारण की वरती असं प्लेटला लावल्यामुळे. नाहीतर मग काय झालं असतं पूर्णपणे चीज असं खाली वितळलं असतं. तर गरमागरम आहे, मस्त कट करूयात तोपर्यंत तो पण पिझ्झा होईलच म्हणजे. तर मस्त एकदम बघा छान झालेला आहे. आता ह्याची साईज बघा खूप छान झालेला आहे. मस्त म्हणजे घरच्या घरी जर असा पिझ्झा बनत असेल तर मग कशाला बाहेर जायचंय. आणि फायनली एवढ्या विनंतीनंतर आता पिझ्झा खायला घेणार आहे. शेत पिझ्झा खाती ना, सॉसमध्ये बुडून खायचा. आता कसा झाला टेस्ट अगोदर मीच खाऊन दाखवते. थांब दुसरा घे, गरम आहे. हा घे, हा घे, मी तुला चालते. मस्त झालं एकदम. फायनली एवढ्या मेहनतीनंतर एकदम बाहेरच्या सारखा पिझ्झा खायला भेटतो. आणि 4-5 दिवस आम्ही अजून कट करते म्हणजे. गरम आहे का? गरम आहे का? कसं बोलतोय खायचं एवढं? छान लागते? छान लागते का? हे बाहेर येईपर्यंत आम्ही हा पिझ्झा संपणार आहे. आणि दुसरा तोपर्यंत गरमागरम त्यांच्यासाठी होतोय. तर आजची पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. मस्त एकदम म्हणजे आम्ही खाल्ला, खूप छान झाला होता. आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करा. आणि याचबरोबर मी आजचा हा ब्लॉग आहे इथं संपवते. नंतर भेटूयात अशाच छान ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.